असलेल्या आपल्या पूर्व प्राथमिक शाळेच्या सर्वेसर्वा तथा मुख्याध्यापिका आदरणीय डोके मॅडम, तसेच या शाळेला लाभलेल्या सर्व सहकारी शिक्षिका, अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सेक्रेटरी साहेब आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व सहकारी मित्र तथा माझे सर्व छोटे छोटे बालगोपाल मित्र. नको बोलू. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आजचा जो दिवस आहे हा आनंदाचा देखील म्हणता येईल आणि थोडस मनाला खंत पडण्यासारखं देखील आहे. आजचा दिवस असा आहे की तब्बल 2 वर्षापूर्वी मी माझ्या मुलीला जेव्हा या शाळेमध्ये दाखल केलं, तिथपासूनचा प्रवास आणि आजपर्यंतचा प्रवास शब्दात मांडण्याजोगे नाही. कालपर्यंत माझ्या बोटाला धरून शाळेकडे वळणारी ही पावलं आज ह्या वर्षी कुठेतरी मोठ्या वर्गात शाळेत जाणार आहे, याचा आनंद देखील आहे आणि थोडं मनाला वेदना देखील आहे. कारण की ओम नावाचा एक माझा एक छोटा मित्र आहे, ज्याने कळत नकळत इथून तो बोलून गेला की मॅडम, माझा शाळेतला जरी इथला प्रवास जरी संपला असता तरी मी नक्की तुम्हाला भेटायला येईल. हे शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडले त्यावेळेला मला माझ्या बालपणामध्ये घेऊन गेलो आणि मला आठवलं त्या माझ्या बालपणाच्या टीचर ज्या होत्या त्यांचं नाव होतं कुलकर्णी मॅडम. आज तब्बल 30-35 वर्ष होऊन गेली या घटनेला, तरी आमचं विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं नातं असंच एक जीव राहिलंय, याचा मला या ठिकाणी अत्यंत कौतुक आहे की विद्यार्थी आणि शिक्षक हे केवळ इतकंच नातं समर्पित नाहीये, तर त्यांच्यामध्ये आई वडिलांपेक्षाही जास्त आणि महत्वाचं नातं असतं आणि ते म्हणजे गुरुचं नातं आहे. आज मला सांगायला इतका आनंद होतोय की आज मी त्यांच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये सामील होतो. कारण मी त्यांच्यामध्ये केवळ शिक्षिका नाही पाहिलं, तर मी माझा प्रथम गुरु पाहिला, मी माझे आई वडील मी आज त्यांच्यामध्ये पाहिलंय. आज पूर्व प्राथमिक शाळेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर या विद्यार्थ्यांनी किंबहुना माझ्या मुलीने या शाळेमध्ये फक्त अक्षरे गेलेले नाहीये, तर ह्या शाळेमध्ये त्यांनी प्रेम, ममता, शिस्त, समाजामध्ये आपण जेव्हा उठणार आहोत, बसणार आहोत, त्या कोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला पाहिजे, त्या गोष्टीची जडणघडण कशी व्हायला पाहिजे, ती या पूर्व प्राथमिक शाळेमधून आपल्याला समजली. याचं मला अत्यंत कौतुक या ठिकाणी जाणवतं. आज आपण ह्या लेवलला आहोत की आपल्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, पोटाला चिमटा घेऊन का होईना आपण इंग्रजी माध्यमांमध्ये आपल्या मुलांना दाखल करू शकतो. परंतु आपण इंग्रजी माध्यमांमध्ये दाखला न करता आज आपण मराठी शाळेमध्ये आपल्या पाल्याला दाखला केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक आणि आपल्या स्वतःसाठी एकदा टाळ्या जोरदार होत आहे. कारण की कसं आहे माहितीये का, मराठी शाळा वाचली तर मराठी भाषा वाचली. मराठी